नमस्कार मंडळी. सकाळ सकाळी लागलो आज आपल्या बिझनेस होता. आपल्या कांद्याला पाणी भरायचं आणि त्याचबरोबर पावडर मारायचं. त्या मळ्यात पाणी येऊन लागलं होतं मोटरीचं, मग कॉक बंद केला, विहिरीमध्ये पाणी बंद झालं. त्याचबरोबर सोलर पण चालू केलं होतं. बागाला सोलर चालू असल्यामुळं मग म्हटलं चला ते पण बंद करून देऊ, परत चक्कर इकडे काही होणार नाही, त्याच्यामुळे बंद करून दिला. थेट निघालो आपल्या बिझनेसला आजच्या. तर कसं आहे मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. बाऱ्यावर आलो, पावडं कुठे तेच माहिती नव्हतं. मग लक्षात आलं, राहिलं होतं आपल्या गावाचं शेवटचं पाणी भरलं होतं. मग गावामध्ये आलो, पावडा दिसला, म्हटलं बरं झालं. पावडा एकदम ओकेमध्ये उचलला, लागलो आपल्या बिझनेसला, म्हणजे पाणी लावून दिलं. पाणी यायला का 10 मिनटं लागतील ते मला वाटत होतं. तर मग म्हटलं चला तोपर्यंत बघून येऊ पाणी येईपर्यंत. इकडे चालू होते पावडर मारायचं काम, रितेशचं आणि पप्पांचं. तर कांद्यावरती पावडर मारायचं काम चालू होतं, रितेश औषध वाहून द्यायचं काम चालू होतं. बघता बघता पाण्याने यायला सुरुवात केली. म्हटलं चला, नितीन शेट होता बाऱ्यावर, इतकं मारायचं बाकी होतं औषध. म्हटलं चला मी पण यांना औषध मारून लागतो. मग काय औषध मारायला आलो, मग कारण की थोडं पेट्रोल संपलं होतं. मग लगेच पेट्रोल घेतलं, रितेश औषध घेऊन येत होतं. मी पेट्रोल घेतलं, आलो पळत पळत इकडे डायरेक्ट आपल्या शिकाऱ्याजवळ. शिकाऱ्या चालू करून घ्यायला लगेच मारायला सुरुवात केली. मी पण 2-3 मारले, सर्व मी आळून पाळून मारत होतो. शिकाऱ्याचं वजन लई होतं, त्याच्यामुळं मग एकट्याला आवडं सर्व मारणं अवघड आहे. तुम्ही बघू शकता कसं प्रेशर एकदम ओकेमध्ये चाललं. कांद्याची वार्ता एकदम मस्तपैकी झालेली. तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून नक्कीच कळवा. आणि तुमचे कांदे किती दिवसाचे झाले ते पण कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. बघता बघता मी आज पण दम भरतच आला, कारण की 3-4 शिकाऱ्या लगातार मारले, त्याच्यामुळे माझी पाठ दुखून आली. एवढं वजन उचलायचं म्हणजे ते काय साधी गोष्ट नाही. म्हटलं चल रितेश, एवढा संपला की तू पहिल्यांदा तू शिकाऱ्या घे. बघता बघता शिकाऱ्या संपत आला. तुम्ही बघू शकता शिकाऱ्या किती मोठा आहे. मग शेवटी संपलं की रितेशने शिकाऱ्याचा स्पीड एकदम जोरात करून दिला आणि त्याचा शिकाऱ्या संपवायच्या पाठीमागे लागला. कारण की 2 शिकारे संपले की लगेच आम्ही चेंज करत होतो, कारण की दमायला नको जास्त प्रत्येकजण. त्याच्यामुळं बघता बघता इथून तिथून इथपर्यंत मी आलो आणि अजून इतका राहिलं होतं. अजून पाठीमागे एक पाडगा आहे, तो पूर्ण राहिलेला होता. आता आमचा घामच निघणार होता. तरी पण काय आहे, औषध तर तयार झालं, त्याच्यामुळे आम्हाला काही हे मारणंच होतं. कशा पद्धतीत आम्हाला मारायचंच होतं. बघता बघता पहिला पाटाही संपला. रितेश म्हणे मी आता औषध आणून देतो म्हणे, तुम्हीच फक्त औषध फवारा, मी फक्त औषध आणून द्यायचं काम करतो. म्हटलं चालेल काय. बघता बघता थोडं राहिलं आणि दम खायचा वेळ आली. डायरेक्ट येऊन बसलो आपल्या फणसाच्या झाडाखाली. फणसही भरपूर मोठे झालेले बघू शकता. लगेच तर रितेशने औषध शिकाऱ्या भरून दिला. तुम्ही बघू शकता फणसे तर लयच मोठे झालेले. बुडाला पण फणसे येऊ राहिले अजून. ते बघता बघता शेवटी आमची पावडर मारून झाली. थोडं औषध उरलं म्हणून काय डबल टिबल इकडे तिकडे आम्ही सर्व करून काही करून ते संपवून टाकलं. कसं एकदम ओकेमध्ये. शेवटी आम्हाला एकदम मनाला एकदम भारी वाटलं की औषध संपलं आणि सर्व पावडर आमची मारून झाली. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.